नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पीक विमा अद्याप भरलेला नसेल तर सावध व्हा. कारण 31 जुलै ही शेवटची तारीख आहे आणि जर वेळेत भरला नाही तर तुम्हाला लाखोंचं नुकसान होऊ शकतं. काय आहे ही तारीख, का आहे इतकी महत्त्वाची आणि कसं भरायचं पीक विमा अगदी सहजपणे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पीक विमा म्हणजे काय? पीक विमा योजना ही भारत सरकारची महत्त्वाची योजना आहे, जिचा उद्देश म्हणजे निसर्गाच्या आपत्तीमुळे झालेले पीक नुकसान भरून काढणे. पाऊस कमी झाला, अतिवृष्टी झाली, गारपीट, कीड, रोगराई यामुळे पीक बुडाले तर सरकारकडून भरपाई मिळते. जर तुम्ही विमा भरला नाही आणि पीक खरंच नष्ट झालं तर तुम्हाला 1 रुपयाही नुकसान भरपाई मिळणार नाही. उदाहरण, समजा तुमचं 2 हेक्टर शेतीवर सोयाबीन आहे. 1 हेक्टर मागे 18,000 रुपये नुकसान भरपाईचे निकष आहेत, म्हणजे तब्बल 36,000 रुपये मिळू शकतात. पण जर पीक विमा भरला नसेल तर हे पैसे शून्य. 31 जुलै ही खरीप हंगामासाठी शेवटची तारीख आहे. यानंतर विमा स्वीकारला जाणार नाही. 31 जुलैनंतर अर्ज केला तर तो लेट समजला जाईल आणि विमा कंपनी त्याला नाकारू शकते. कापूस, सोयाबीन, मका, भात, उडीद, मूग, तूर, बाजरी, नागली, बाजरी इत्यादी खरीप पिकं यामध्ये येतात. कोण भरू शकतो पीक विमा? जमीनधारक शेतकरी, शेतकरी गट किंवा सहकारी संस्था, भाडेकरू शेतकरी, काही राज्यांमध्येच PM किसान लाभार्थी. विमा भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे: आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुकची झेरॉक्स, मोबाईल नंबर, पीक लागवडीची माहिती. कसा भराल पीक विमा? ऑनलाईन पद्धत: pmfby.government.in या वेबसाईटवर जा. अप्लाय फॉर क्रॉप इन्शुरन्सवर क्लिक करा. तुमचा आधार नंबर टाका. पीक, तालुका, गाव, क्षेत्रफळ इत्यादी माहिती भरा. प्रीमियम भरून सबमिट करा. ऑफलाईन पद्धत: CSC केंद्र, सेवा केंद्र, कृषी कार्यालय किंवा सहकारी बँका. विमा प्रीमियम किती भरावा लागतो? खरीप पिकांसाठी फक्त 2% प्रीमियम, रब्बी पिकांसाठी 1.5% प्रीमियम, व्यापारी पिकांसाठी 5%. उर्वरित रक्कम सरकारकडून भरली जाते. काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा सक्तीचा आहे. जर तुम्ही PM किसान योजनेचा लाभ घेत असाल तर विमा न भरल्यास भविष्यात नुकसान भरपाईचे नाही. शिवाय काही योजनांपासून तुम्हाला अपात्र ठरवलं जाऊ शकतं. याचे फायदे: निसर्गाच्या आपत्तीपासून आर्थिक संरक्षण, शाश्वत शेतीचा आधार, बँकेकडून कर्ज घेताना सुरक्षा, सरकारकडून वेळोवेळी नुकसान भरपाई. शेतकरी मित्रांनो, वेळ हातून निसटून देऊ नका. आजच पीक विमा भरा. 31 जुलै ही शेवटची तारीख लक्षात ठेवा. नुकसान झाल्यावर हात चोळत बसण्यापेक्षा आत्ता थोडंसं पाऊल उचला आणि आपल्या मेहनतीच्या संरक्षणासाठी विमा नक्की घ्या. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, इतर शेतकरी बांधवांना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहिती करिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.